मला बघायला कधी मिळेल मामाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर मामाची भेट झाली नाही, मामाचं दर्शन झालं नाही. लखापा येथे विलास घेऊन आपल्या गावाकडे निघाला आणि गावाकडे गेल्यानंतर महिला आपल्या शेतामध्ये कष्ट करू लागला. लखापा येथे जे शेतामध्ये कष्ट करायचा ते शेत मात्र महिला एका ब्राह्मणात होतं. ते ब्राह्मणाचं शेत लखापा येथेला वाट्याने घेतलं महिला. 8 एकर ब्राह्मणाची जमीन त्या लखापा येथेला वाट्याने घेतली आणि महिला त्या लखापा येथेला कळलं आहे त्या बाळूने उचलली मेंढरं आता ह्याच गावात पुढे जाणार आहेत म्हणून. लखापा येथेला आनंद झाला. आणि ज्या गावाला रस्ता पुढच्या गावाला जातो त्या रस्त्याच्या लखापा येथेचं शेत होतं महिला. लखापा येथेला रानामध्ये शेतामध्ये बाळूने उचलली मेंढरं. तुला माहित नाही? मला माहित आहे मला, पण मला एक कृपा करा. या मामाची बकरी माझ्या रानामध्ये चरवल्या म्हणला. या गरीबाच्या शेताला या मामाच्या या बाळूच्या बकरीचं पाय लागू द्या. आणि मला सांगू का मी तुम्हाला, आज मामाचा 4 नंबर बघा मामाची मेंढी मावली तुमच्या गावाला आली. माहिती अर्धा एकर देव म्हणणार नाही, एकर देव म्हणणार नाही, पण तुमच्या 10 गुंठ्यांना होईना पण छोटासा कोपरा माझ्या मामाच्या बकऱ्यासाठी द्या. चार्जिंग लावलाय मोबाईल. माझ्या मामाची तुला लखापा येते मला. अरे बाळूने उचलली मेंढरं माझ्या रानामध्ये चरवल्या. त्यावेळेस ती मेंढी मला ये म्हणला आणि कुणाच्या रानात मेंढरं सोडायला लागतो. अरे आमचा देव लय करतो म्हणला. तुझ्या रानामध्ये आम्ही बकरी सोडू, पण बकरी सोडल्यानंतर आमचा देव आम्हाला माहितच नसेल. हे म्हणला तुझ्या देवाला काय सांगायचं ते माझी मी बघतो म्हणला. किंवा बेकर म्हणला खंबीर माय या बेकर मायच्या देवाला कसं सांगायचं. पण तुझ्या पाया पडलं या बाळू दिवसाच्या या बाळू बकऱ्याच्या मेंढराचा पाय माझ्या शेताला लागला. मेंढीचा महिला झाला माहिती. मामाची आभार बकरी आभार मेंढी मावली 8 एकर क्षेत्रामध्ये मला जसं काय मैबा एखादं वाटलं उठावं वाटलं यावं त्याप्रमाणे मैबा सर्व मेंढरं माझ्या मामाच्या शेतामध्ये चरत होती. मैबा दोन वर्षांनी पाठीमागून माझ्या मामाला आणि माझ्या मामाला शिव्या हसायला सुरुवात केली. हे राजकरो हे मुलगीकरो अरे कुणा गरीबाच्या पोटावर पाय गेला लागला. अरे कुणाच्या घरावर इस्तू ठेवायला गेला. अरे कुणाच्या घरावर इस्तू ठेवायला गेला. मुला गरीबाचं घर जाळून नका राजकरो. अरे कुणाला इस्तू बकरी तुम्ही रानामध्ये सोडली. अरे लाजला कुण्या कुणाला इस्तू बकरी सोडली तुम्ही. देवाला माझा देव कळला. देव माझा मामा यातलं युगाचा बाळू ढकलून रागाला लागली लाज झाला गेला हो. बघा माहिती रागाला लागली लाज झाला माझा मामा. आणि रागाला लागली लाज झालेल्या माझ्या मामाला मेंढीला तुला काय बोलावं काय कळत. बघा मेंढीला काय बोललं येईना. मेंढीला मामाला शिवाय दिल्या. तुम्ही कुणाला इकडून मेंढीच्या रानामध्ये मेंढरं कुणाच्या पण घरावर कसा इकडून ठेवायला निघाला. कुणाला गरीबाचं पोट कशाला पाहिजे का. त्यावेळी तो लखापा विक्री त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर देवाचं चरण धरलं म्हणाला हे मामा अरे मला तुझ्या मेंढीची मला कायच आहे. अरे मामा तुम्ही भेट व्हावी म्हणून लखापा विक्री लई गोष्ट बोलायचं पण जगाच्या मालकाचं पाय माझ्या रानाला लागलं. लय आनंद झाला जेव्हा मला या तुझ्या मेंढीची तेव्हा काही तुला चूक नाही बघ. मला रागानं लाल झालेला या कलियुगाचा बाळू ढकलून त्या लखापा विक्रीनं पायावर डोकं ठेवल्याबरोबर बर्फा प्रमाणात ठेवत गेला. मामाला त्या लखापा विक्रीच्या दंडाला धरलं. म्हणला उठ गेला. अरे तुझा भाव निर्मळ आहे, तुझी भक्ती निर्मळ आहे. माझा मामा सांगू लागला बघा महिमा भक्ती कशी असावी. निष्ठावंत व्हावं भक्त कसं धर्म आणि हे कार्य वर्मा चुकू नये. महिमा त्या लखापा विक्रीला आभार येऊन सावली त्याच्या डोक्यावर उभा राहिल्यासारखी वाटू लागली. त्या जगाच्या मालकानं महिमा